आणि आपल्या इथे प्रशांत शेजू सुद्धा लाभलेले आहेत आपल्याला इथं ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये. ते खूप मेहनत घेतात आपल्याला माहिती आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. लवकर फिल्डिंग लावण्यात यावी. साहेब सुद्धा आलेले आहेत. डॉक्टर आज ग्राउंडवर खेळणाऱ्या दोन्ही टीमला मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, जिद्दीने खेळा, खेळाडू वरतीने खेळा. सो फ्रेंड्स, लेट्स बी युनाइटेड. चिखलीची हिरो टीम ही टॉस जिंकलेली आहेत. बघूया त्यांची काय स्ट्रॅटेजी चालू आहे. बघूया काय घेतात ते बॅटिंग बॉलिंग. मैं डॉक्टर दीपक लद्दट, बीडीसीसी। आने वाले कुछ दिनों में हम बहुत उत्साह भरा क्रिकेट भरा बीडीपीएल का आयोजन कर रहे हैं। पिछले कुछ दिनों से हम सभी प्रयास कर रहे हैं कि बीडीसीसी के माध्यम से कुछ रूल्स बनाए जाए। उस रूल्स के माध्यम से बुल्ढाना जिले के सभी डॉक्टर्स एक उत्साहपूर्ण वातावरण में, स्पोर्ट्स भरे वातावरण में अपने आनंद के लिए, अपने सेहत के लिए और सभी के बीच में एक मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण रहे, इसके लिए क्रिकेट खेले। पहली बार हमने जब यह बीडीपीएल खेला तो इतना उत्साह भरा, इतना मैत्रीपूर्ण वातावरण था कि आज भी हम जब वह टूर्नामेंट को याद करते हैं तो हम सब आनंद से भर जाते हैं, हमारे ऊपर रोमांच उठते हैं। दोस्तों, आने वाले टूर्नामेंट में मैं यही आशा करता हूं कि हर टीम अपने दिल से खेले, अपने स्पोर्टिवनेस से खेले और हमारे बीच में जो कुछ भी तान तनाव, मन मुटाव है उसे भूल जाए और सिर्फ क्रिकेट का आनंद ले, अपनी सेहत को अच्छा बनाए और अपनी मित्रता को और दृढ़ बनाए, ना कि आपस के भेदभाव को बढ़ाए। दोस्तों, हम ऐसा खेले कि आप अगर कल हारते भी है तो जीतने वाले को ऐसा लगे कि अरे यार, ये मैच तो बहुत ही टफ थी। आप सभी को आने वाले टूर्नामेंट के लिए हर टीम को मेरी तरफ से, बीडीपीएल की तरफ से और हम सभी डॉक्टर्स की तरफ से ढेर सारी शुभकामनाएं। दिल से खेलो, मन से खेलो और आओ हम सब इस क्रिकेट खेल को एक उत्सव करके मनाते हैं। आप सभी को नए साल की ढेर सारी शुभकामनाएं। नमस्कार, मी डॉक्टर विजय धनवे, बालरोग तज्ञ, चिखली। मेकर क्रिकेट असोसिएशन तर्फे बीडीपीएलचे जे 10वे पर्व आहे ते आयोजित केल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा। बुलढाणा जिल्ह्यातनं येणाऱ्या सर्व क्रिकेट टीम्स ज्या पार्टिसिपेंट आहेत त्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। चिखली मेडिकल असोसिएशनचे जे 3 टीम्स आहेत, लॉयन्स, टायगर्स आणि हिरोज, यांना विशेष हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर सुहास तायडे, चेस्ट फिजिशियन, चिखली। येणाऱ्या मेकर क्रिकेट असोसिएशनतर्फे डिसेंबरमध्ये बीडीपीएल 10th सीझनच्या स्पर्धा आपण ठेवलेल्या आहेत। मी येणाऱ्या सर्व टीम्सला खूप खूप शुभेच्छा देतो। तसेच चिखली मेडिकल असोसिएशनच्या ज्या टीम्स आहेत, सीएमए टायगर्स, सीएमए लायन्स आणि सीएमए हिरोज, यांना पण मी खूप खूप शुभेच्छा देतो। येणाऱ्या सर्व टीम्स आणि आयोजक त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपले स्पोर्ट्समनशिप आणि सर्वांचं फिटनेस अतिशय चांगलं राहो, हे या स्पर्धेचा उद्देश आहे। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संदीप वाघ, रेडिओलॉजिस्ट, चिखली, तसेच अध्यक्ष चिखली मेडिकल असोसिएशन, चिखली। गेल्या 10 वर्षांपासून आपल्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा डॉक्टर्स प्रीमियर लीग आयोजित करण्यात येत आहे। याचा मुख्य उद्देश आहे की डॉक्टरांना त्यांच्या नेहमीच्या रुटीन धकाधकीच्या आयुष्यामधून स्वतःसाठी वेळ भेटावा आणि त्यांच्या स्वतःच्या स्वास्थ्याकडे त्यांचं लक्ष जावं। त्या अनुषंगाने या प्रीमियर लीगचं आयोजन दरवर्षी करण्यात येत आहे। यावर्षी बुलढाणा डॉक्टर्स प्रीमियर लीग मेकर इथे आयोजित करण्यात आलेली आहे। त्यासाठी मेकरच्या क्रिकेट असोसिएशनचं आणि मेडिकल असोसिएशनचं विशेष अभिनंदन। या क्रिकेट लीगमध्ये जिल्हाभरातून टीम येत आहेत डॉक्टरांच्या, त्या सर्व टीम्सला हार्दिक शुभेच्छा। तसेच आमच्या चिखलीतील सीएमए लायन्स, सीएमए टायगर्स आणि सीएमए हिरोज अशा 3 टीम यामध्ये सहभागी होत आहेत। त्यांचे विशेष स्वागत आणि विशेष शुभेच्छा त्यांना।
नमस्कार डॉक्टर मित्रांनो, मी डॉक्टर प्रताप सिंग राजपूत चिखली. आपल्या मेहकर क्रिकेट असोसिएशनतर्फे डॉक्टरांची ही BDPLची 10व्या वर्षात पदार्पण करत असलेली ही स्पर्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातल्या सगळ्या डॉक्टरांच्या चमू भाग घेतात आणि खरं म्हणजे आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये ही स्पर्धा आगळेवेगळं स्थान ठेवून आहे. आपलं जे डॉक्टरांचं उद्दिष्ट असतं, आपलं स्वास्थ्य असतं, एकाग्रता असते, खेळाडूवृत्ती असते, त्या सगळ्यांना जोपासणारी, त्यांना वृद्धिंगत करणारी अशा प्रकारची स्पर्धा आपले मित्र आशिष नानोटे सातत्याने घेत असतात. त्यांचंही मी या निमित्तानं कौतुक करतो. चिखलीच्या आमच्या तीनही टीम्सना मनापासून शुभेच्छा देतो आणि स्पर्धकांना, आयोजकांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्या जिल्ह्यातील मेडिकल असोसिएशनच्या सर्व क्रिकेट प्रेमींनो, मी डॉक्टर VR यादव, डेंटल सर्जन चिखलीमध्ये मी 1980 पासून डेंटल प्रॅक्टिस करतो आहे आणि 2013 साली मी चिखली मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष असताना माझ्या मनामध्ये क्रिकेट मॅचेसची एक संकल्पना आली आणि आजतागायत आज BDPLचं हे 10वं वर्ष आहे आणि या वर्षीच्या मॅचेसचं हे यजमानपद मेहकर मेडिकल असोसिएशननं घेतलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो. या वर्षी जिल्ह्यातील सर्व मेडिकल असोसिएशन त्यात भाग घेणार आहेत. या सर्व टीमना मी माझ्यातर्फे अनेक शुभेच्छा देतो. तसेच चिखलीच्या तिन्ही टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र कमळस्कर, जिल्हाध्यक्ष निमा संघटना. मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो की यावर्षी बुलढाणा डिस्ट्रिक्ट क्रिकेट प्रीमियर लीगचं हे 10वं पर्व आपल्यासमोर येत आहे आणि त्याचं आयोजन करण्यासाठी यावेळेस बुलढाणा डिस्ट्रिक्ट क्रिकेट काउन्सिलची निर्मिती केलेली आहे, जेणेकरून BDPLमधील आणखी काही सुधारणा, आणखी त्याचा स्तर उंच नेण्याचा प्रयत्न आहे. BDPLची ही जी संकल्पना आहे डॉक्टरांच्या फिटनेससाठी आणि डॉक्टरांच्या एकजुटीकरणे सांघिकीकरणासाठी अत्यंत मोलाची आहे. आजच्या या डिजिटल सोशल मीडिया मोबाईलच्या माध्यमातून युगामध्ये मोबाईलकडून मैदानाकडे ही संकल्पना खऱ्या अर्थाने डॉक्टरांसाठी अस्तित्वात आणली ती BDPLने. त्यांचा 12th मॅन, सेमी हिरोजचा 12th मॅन, त्यांचा ओनर 12th मॅन डॉक्टर शिवा, डॉक्टर काळे साहेबांचं मी इथे शब्दसुमनांनी स्वागत करतो. हिरोजचे मेंटर. चला लवकरात लवकर सुरुवात करूया. बुलढाणा वॉरियर्स करून पहिली ओव्हर घेऊन येत आहेत सर्वांचे लाडके डॉक्टर गजेंद्र निकम. ते हॅट्रिक टेकर आहेत BDPLचे. ओपनर डॉक्टर शादाब आणि डॉक्टर सागर चिंचोले. हो सांगतो मी, सांगितलं. ओपनर ओपन करतायत डॉक्टर शादाब. नॉन स्ट्रायकर एंडला आहेत डॉक्टर सागर चिंचोले. पहिला बॉल बुलढाणा वॉरियर्स साठी घेऊन येत आहेत डॉक्टर गजेंद्र निकम. सामना करतील डॉक्टर शादाब. विकेट कीपर डॉक्टर आशिष मुळे. फुल बाउन्स तितक्याच रिस्पेक्टफुली खेळून काढलेला डॉक्टर शादाब यांनी.
आणि सेम हिरोजचं खातं पहिल्याच बॉलला 1 रननी उघडलेलं आहे. डॉक्टर शादाब यांनी पुढील चेंडूचा सामना करतील डॉक्टर सागर. फुल चेंडू खेळण्यामध्ये पूर्णपणे चुकले. ऑफ साइडला टाकलेला हा फुल लेंथ बॉल. पहिल्या बाउन्स नंतर टाकलेला हा फुल. आणि ही अपील अंपायरवर कोणताही अंपायरवर कोणताही दबावाचा डॉक्टर गजेंद्र निकम हे स्वतःच त्यांना माहिती होतंय बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. हा परत एक सुंदर असा चेंडू. लगातार 3 बिंदी बॉल डॉक्टर गजेंद्र निकम द्वारा. एक चांगली सुरुवात बुलढाणा वॉरियर्सची. त्यानंतर हा टाकलेला लेग साइडला फुल टॉस बॉल तितक्या सुंदर रीतीने खेळून काढलेला आहे 4 धावेसाठी. ग्राउंड्समन जे आहेत नाही एक 3 डॉट बॉल खेळल्यानंतर डॉक्टर सागर यांच्या बॅट मधून निघालेला हा उत्कृष्ट चौकार. टीमचा वाढता स्कोर 5 धावा. परत एकदा हा सुंदर चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. एक चांगला फिल्डिंग. केवळ 1 धाव. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 6 धावा. डॉक्टर जाधव यांची एक चांगली फिल्डिंग पाहायला भेटलेली आहे सकाळी सकाळी. एक चांगल्या षटकाची समाप्ती डॉक्टर गजूभाऊ यांच्यातर्फे. या वर्षीचं जे आयोजन आहे ते मेकर क्रिकेट असोसिएशन कडून करण्यात आलेलं आहे. BDPLच्या या 10व्या पर्वाला मी माझ्या निमा संघटनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. शिवा सर, जसं तुम्ही आता ओव्हरऑल पाहत आहात की मागच्या ऑगस्ट 2025 मध्ये BDCC ची मीटिंग झाली. त्यानंतर बरेचसे डेव्हलपमेंट झाले. सगळ्या टीमसाठी एकच रूल हा जो BDCC ने केला आहे आणि यानंतर सुद्धा नव्या रूल बुक मध्ये ज्या चेंजेस करतील त्या हिशोबाने नवं BDCC प्लस BDPL याच्यासाठी काय तुम्हाला पॉझिटिव्ह दिसतात सर? BDCC डॉक्टर शादाब आपला दुसरा चेंडू खेळतील इनिंग मधला. हॅलो लोअर फुल टॉस लेग साइडला फार चांगल्या रीतीने खेळून काढलेला आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षणामध्ये चुकले आणि हा 4 धावा. एक धावेसाठी हा खेळून काढलेला चौकार नंतर घेतलेली ही एकेरी धाव.
खेळताना पूर्णपणे चुकले. एक परत चौकाराच्या प्रतीक्षेत होते डॉक्टर सागर. मी आपले जे ग्राउंड्समन आहेत बाहेर बसलेले ज्यांना बॉल आणण्यासाठी आहेत त्यांनी कृपया प्लेयरला सहकार्य करावे. बॉल बाहेर गेल्यानंतर स्वतः जाऊन आणावा. सुंदर चेंडू तितक्याच सन्मानपूर्वक त्याला खेळून काढला आणि एकेरी धाव घेतलेली आपल्या संघासाठी डॉक्टर सागर यांनी. लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला हा चेंडू दुसरी धाव घेण्यासाठी डॉक्टर सागर उत्सुक आहेत. त्यांनी ज्या ठिकाणी एकेरी धाव होती तिला दुहेरी धावेमध्ये कन्व्हर्ट केलेला आहे डॉक्टर सागर यांनी. अशा पद्धतीने दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर झालेला आहे 15 धावा बिना कोई विकेट. टीम साठी तिसरं षटक घेऊन येत आहेत. टीम साठी तिसरं षटक घेऊन येत आहेत दस्तरखुद कप्तान डॉक्टर आशिष मुळे, ज्यांचा सामना करतील डॉक्टर सागर. डॉक्टर आशिष मुळे तिसरं षटक घेऊन येत आहेत आपल्या टीम साठी. स्वतः कप्तान आणि अंपायरचा डिसिजन वाईड बॉल. कुठेतरी पहिल्या 2 ओव्हर किपिंग करत असताना त्यांचा आर्म त्यांना हवा तसा मोकळा झालेला नाही. परत एकदा खेळून काढलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेनं. केवळ एक धाव. सुंदर असा थ्रो. डॉक्टर सचिन द्वारा एक सुंदर थ्रो. परत एक ऑफ साइडला हवेतला चेंडू ऑफचा घेतलेला लॉंग ऑनला त्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी एक धाव होती तिथे 2 धाव मिस फिल्डिंग वर भेटलेले आहेत सीएमए हिरोजला. अंपायर डिसिजन परत एकदा वाईड बॉल. हॅलो, बीडीपीएल पर्व 10 मध्ये सर्वांचं स्वागत असेल. सकाळच्या सत्रातील पहिला सामना
सीएमए हिरोज वर्सेस बुलढाणा फॉर्म होणं, सिनियर लोकांचं मार्गदर्शन भेटणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि चांगले निर्णय घेतलेले आहेत. एक रूल बुक्स तयार झाल्यावर त्याच्या बाहेर कोणाला जाता येणार नाही ही आनंदाची गोष्ट आहे. आणि यावर्षी त्यांनीही BDPL चे फार चांगले अनुभव घेतलेले आहेत BDCC ला त्यामुळे आता तेही या सर्व गोष्टीशी एकरूप होईल आणि खेळ म्हटल्यावर ह्या गोष्टी आल्याच आहे. त्याच्यामुळे फार जास्त बॉदर न करता चालत राहत, चालू ठेवायचं. जय BDPL. थँक्यू. करला होणाऱ्या 10व्या पर्वासाठी BDPL साठी आज आपल्यासोबत आहे चिखलीची एक दावेदार टीम CMA हिरोज. CMA हिरोजचे कप्तान, CMA हिरोजचे मालक डॉक्टर शिवा केडेकर सर सोबत पूर्ण टीम इथे उपलब्ध आहे. सर्वात प्रथम सर, यावेळेसची हिरोजची टीम जी आहे या हिरोजच्या टीमसाठी 2-3 नवे प्लेयर्स आणि जुन्या BDPL 1 पासून 2 ते 3 प्लेयर्स तुमचे आहेत. या नव्या समीकरणाने तुमच्या हिरोजवर टीमवर काय फरक पडत आहे सर? सर्वप्रथम तुमचं चिखली शहरात स्वागत. आमच्या टीम हिरोज मध्ये यावर्षी डॉक्टर गिरी. पहिला चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला ढकललंय. 1 धाव आतापर्यंत पूर्ण झाली. दुसरा धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. आता मात्र ओव्हरथ्रो देखील झालाय, परंतु शादाबने नाकारले. ते 2च धावा या चेंडूवरती प्राप्त झाल्या आहेत. हलक्या हाताने ढकललं होतं मागच्या चेंडूवरती. फुलटॉस स्वरूपाच्या चेंडूला 2 धावा मात्र खर्च झाल्या आहेत. या 2 धावेनिशी धाव फलक हलतय. धाव फलकावरती असतील 25 धावा. 3.1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळी काहीशे रनअप मध्ये चुकले. आतापर्यंत चांगला खेळ पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, थोडा मिसिस झाला. मिळीच्या दिशेला चेंडू गेला. 1 धाव आतापर्यंत पूर्ण झालीये. आज मात्र बुलढाणा वॉरियर्स संघाकडून मिस फील्ड पाहायला मिळाले आहेत. या अगोदर सुद्धा 2-3 मिस फील्ड झाल्या. त्याचा फायदा घेत 2-2 धावा, डबलची धाव येथे मिळाली आहे. या 2 धावेनिशी धाव संख्या जाऊन पोहोचली 27 धावा. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, वाईड चेंडू घोषित करत असताना पंच या अतिरिक्त धावे सोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 धावा धाव फलकावरती. काहीशी दिशाहीन गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली या षटकामध्ये डॉक्टर विजय यांच्याकडून. पुन्हा एकदा फुलटॉस लाईनचा चेंडू होता, चाटून गेला होता चेंडू. हलकीशी अपील देखील झाली आहे स्टंपिंगची, परंतु नाकारतायत. 1 धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. 29 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत जशी पाहिजे तशी लाईन लेन मिळालेली नाही गोलंदाज विजय यांना. जो टप्पा पाहिजे तो आतापर्यंत त्यांना सापडलेला नाहीये. आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर सागर चिंचोले, त्यांच्या बॅट मधून एक स्क्वेअर लेगच्या दिशेला चांगला फटका आला होता. एक चौकार त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा फुलटॉस लाईनच्या चेंडूला कट करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1च धाव या चेंडूवरती. फुलटॉस गोलंदाजी झाली आहे. प्रत्येक चेंडू फुलटॉस पडलाय, परंतु त्या फुलटॉसचा फायदा आतापर्यंत घेऊ शकले नाहीये बॅटर. दिशाहीन गोलंदाजी मानावी लागेल, परंतु आतापर्यंत शादाब, डॉक्टर विद्यमान कंका हे अतिशय खुनखार आणि स्टार प्लेयर असे आमच्या टीम हिरोज मध्ये जमा झालेले आहे. आणि यावर्षी आम्ही BDPL 10 हे जिंकण्याच्याच उद्देशानं ग्राउंडवर उतरणार आहे. त्याची धुरा आम्ही कॅप्टन म्हणून डॉक्टर गणेश हरणे, जे पहिल्यापासून BDPL मध्ये आहेत, त्यांच्यावर सोपवलेली आहे. उपकर्णधार आमचे मंगेशजी मुंडे, ज्यांनी मागच्या वेळेस आमच्या हिरोजचं नेतृत्व केलं. त्यांच्या अनुभवातून पूर्ण टीम तयार झालेली आहे आणि आम्हाला नक्कीच विश्वास आहे की आम्ही या वर्षीची BDPL जिंकू. सर, आता हे जे नवं समीकरण आहे तुमच्या टीम मध्ये, सिनियर प्लेयर्स, नवे यंगस्टर प्लेयर्स आणि यासोबत तुमचा जो ड्रॉ आहे, तुमचे जे लीग आहे, त्या लीग मध्ये जे तुमच्या टीम्स आहे त्याच्यात बुलढाण्याची एक वॉरियर्सची टीम आहे,
रॉयल्स म्हणजे जे आयोजक आहेत ते, सोबत वॉरियर्स आणि लेजंड्स हे दोन्ही पण नांदुरेची टीम आहे. तर या सगळ्या टीमच्या समीकरणानंतर तुम्हाला असं वाटतं की हिरोज संघाचा आणि पंचांनी हा नो बॉल घोषित केलाय आणि हा गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेच्या नंतर गोलंदाजी करू शकणार नाहीये. अतिरिक्त एक धाव देखील आता प्राप्त होईल. 30 धावावरती धाव फलक जाईल आणि येणारा चेंडू हा फ्रीच असेल. चांगलं कॅमेरा वर्क इथे पाहायला मिळालं. टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून देखील पंचांनी ते रिव्ह्यूची मागणी केली होती. त्यानुसार हा गोलंदाज थोडा गोलंदाजी शैलीमध्ये सापडला आणि नो बॉल घोषित करण्यात आला. हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये याच्यानंतर गोलंदाजी करू शकणार नाहीये. डॉक्टर चैतन्य जाधव सर आलेत आता गोलंदाजीसाठी. 30 धावा धाव फलकावरती. आता मात्र फ्रीजचा चेंडू असेल. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत डॉक्टर शादाब. आतापर्यंत चांगली फलंदाजी त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाली आहे. तीस धावा 3 चेंडूचा खेळ या षटकामध्ये आतापर्यंत संपलाय. यावेळी पुन्हा एक चेंडू हवेमध्ये. या फ्रीज बॉल वरती एक सोपा झेल मात्र सुटलाय. त्याचाच फायदा घेत 2 धावा आतापर्यंत पूर्ण केल्या आहेत. ज्या ठिकाणी फ्रीज वरती विकेट मिळाली नसती परंतु एक धाव जरी कमी आली असती. गच्चा क्षेत्ररक्षण मानावं लागेल. आतापर्यंत या संपूर्ण जेवढ्या पण 3.4 चेंडूचा खेळ झालाय त्यामध्ये गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या चुका त्यांना सुधाराव्या लागेल. 33 धावा धाव फलकावरती 3.4 चेंडूचा खेळ संपलाय. हलक्या हाताने पुश केलंय पॉइंटच्या दिशेला. एक धाव पूर्ण झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले प्रयत्न पाहायला मिळालेत आतापर्यंत. चौतीस धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलला पनिश करत असताना चेंडूला फेकून दिलंय. स्क्वेअर लेग सीमा पार. चेंडू जाईल चौकार. आलाय 1 बाउंड चौकार. चांगला फटका येते. पूल करत असताना काय फटका सजवला होता डॉक्टर सागर चिंचोले यांनी. सागर चिंचोले यांच्या बॅट मधून या मॅचचा आलाय 3रा. त्यांच्या बॅट मधून हा 2रा चौकार. या चौकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 6 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. ड्रिंक्स ट्रॉली कृपया तयार ठेवायची असेल. जसं हिरोज आतापर्यंत 2 वेळा क्वार्टर फायनलिस्ट झाली आहे, सेमी फायनलिस्ट झाली आहे, पण एक क्वार्टर सेमी सरकून डायरेक्ट फायनल असं गाठण्याचा कुठे रस्ता दिसतोय का सर? त्यावेळेस निश्चितच आपण BDPL 10 मध्ये जी हिरोजची टीम बनवलेली आहे त्यामध्ये जुने आणि नवीन अनुभव एकत्र करूनच छानशी अशी टीम बनली आहे. आणि यामध्ये जे लॉट्स मध्ये आमच्या ग्रुपमध्ये ज्या टीम आहेत सर्व टीम टफ आहेत आणि त्यांना नक्कीच आम्ही यावेळेस मात देण्याचा प्रयत्न करू. त्या हिशोबाने आम्ही पूर्ण तयारी केली.
चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली, एक पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. स्लोअर लाईनचा चेंडू होता, चांगला चेंडू, चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली या चेंडूवरती. उत्तर नव्हतं या चेंडूचं. चांगली गोलंदाजी. डॉक्टर रजत आलेत पायावरच्या. सर, खूप सारे ऑर्ड्स नंतर यावर्षी बीडीपीएल 10 जे पर्व आहे याला थोडा उशीर लागला सगळ्या डिक्लेरेशन साठी. तर कुठेतरी ज्या एमसीएनी हा एक आयोजक आम्ही बनतो, याच्यावर तुम्हाला आयोजकांसाठी काही मेसेज देणं आहे सर? नाही, उशीर वगैरे नाही, पण एमसीएचं अनुभव यापूर्वी पण आम्हाला आहे. त्यांनी खूप छान प्रकारे ऑर्गनाईज केलं होतं आणि यावेळेस सुद्धा नवीन जोशामध्ये ते ऑर्गनाईज करतायत, तर चांगली गोष्ट आहे. त्यांना आमच्याकडून हिरोज टीमकडून नक्कीच शुभेच्छा असतील आणि पूर्णपणे आमचं सहकार्य राहील. डॉक्टर आशिष मुळे आलेत. पहिल्या चेंडूवरती स्कूप खेळत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेला पाठवलाय चेंडू, फिल्टर करतोय परंतु चेंडू निघून जाईल, सीमा रेषे बाहेर आलाय. डॉक्टर सागर चिंचोले यांच्या बॅट मधून या मॅच मधील चौथा चौकार. 48 धावा या 4 धावाच्या मदतीने सीएमए हिरोज संघाला विनंती असेल की त्यांनी थोडं बाउंड्री रोपच्या बाहेर बसायचंय. आयोजकाकडून अशी सूचना आली आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी, त्यासोबत चांगले फटके देखील खेळत आहेत सागर चिंचोले. स्क्वेअर लेगच्या दिशेने त्यांच्या बॅट मधून या मॅच मधील दुसरा चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. 48 धावा धावफलकावरती. यावेळी पुन्हा चांगला चेंडू, कमबॅक केलाय आता डॉक्टर आशिष मुळे यांनी. ते देखील कर्णधार आहेत आपल्या संघाचे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील राहिली होती. या षटकाची सुरुवात चौकाने झाली परंतु दुसरा चेंडू चांगला टाकण्यामध्ये यशस्वी राहिलेत. यावेळी पुन्हा चांगला चेंडू, 2 डॉट चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी राहिलेत आतापर्यंत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर 2 चांगले चेंडू आतापर्यंत टाकले डॉक्टर आशिष मुळे यांनी. हीच खासियत देखील आहे या गोलंदाजाची. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, काही संपर्क झालेला नाहीये बॉल बॅटचा. एक अपील देखील केली होती. 3 लगातार डॉट चेंडू टाकले तर गोलंदाज आशिष यांनी. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर चांगलं कमबॅक मानावं लागेल. चांगली गोलंदाजी. 48 धावा.
हे पुन्हा एकदा चेंडू हवेत होता, चांगला प्रयत्न देखील तिथे झाला. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्याचा प्रयत्न, यावेळी चांगला थ्रो, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 50 धावा यासोबत 50 धावा सीएमए हिरो संघाच्या पूर्ण होत आहेत. 50 धावावरती 50 धावाची पार्टनरशिप देखील झाली आहे 2 बॅटर मध्ये. जर या 2 बॅटरची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा सरळ बॅटने लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू टोललाय. चांगलं क्षेत्ररक्षण तेथे. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट येथे पाहायला मिळाली डॉक्टर सागर आणि शाहबाज यांच्यामध्ये. यासोबत 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 52 धावा. हिरोजची टीम जेव्हा तुम्ही फॉर्म केली टीम अशी होती फक्त की बुवा एन्जॉयमेंट या बीडीपीएल साठी ग्लेज देण्याकरता फॉर्म केली होती, पण आज ते ग्लेज देण्यापासून विनिंग पर्यंत आलेले आहेत. तर तुम्हाला हिरोज साठी काय म्हणणं आहे सर? हिरोज टीम आपला बीडीपीएलचा उद्देशच हा होता की डॉक्टर लोकांच्या बॉन्डिंग राहणं आणि फिजिकल फिटनेस राहणं, त्यासोबत आपण सर्वांनी एन्जॉयमेंट करणं. आमच्या हिरोज टीमने पहिल्यापासून सर्व बीडीपीएलचं एन्जॉयमेंट केलेलं आहे. परंतु आज खेळ म्हणजे आनंद घेता घेता जिंकण्याचाही आनंद घ्यावा ही आमच्या टीम मध्ये आता हा आत्मविश्वास आला आहे की आपण खेळताना जिंकण्याचा सुद्धा आनंद घ्यायचा आहे आणि त्याकरता आम्ही कठोर अशी मेहनत केलेली. आमचे कॅप्टन उपकॅप्टन बाकीच्या टीम मेंबर्सनी अतिशय चांगली मेहनत केली आहे आणि आम्ही नक्कीच आनंद घेत घेत जिंकणार आहे. जय बीडीपीएल, लेट्स बी युनाइटेड. मी डॉक्टर सुरेश छाजेड, सिनियर फिजिशियन बुलढाणा, मेहकर मेडिकल क्रिकेट असोसिएशन बुलढाणासाठी PDPL अरेंज करत आहे. ऐकून खूप आनंद झाला. 10वे सीझन होत आहे. अगदी सुंदर कल्पना आहे आणि यामुळे स्पोर्ट्समॅनशिप वाढणार आहे, एकाग्रता व चिकाटी वाढणार आहे आणि अगदी आनंदाची बाब म्हणजे बुलढाण्याहून 3 टीम भाग घेत आहे. बुलढाणा वॉरियर, बुलढाणा चॅम्प्स आणि बुलढाणा GHB. अतिशय सुंदर असा भाग होत आहे आणि माझ्यातर्फे बुलढाण्याहून किंवा आपल्या डिस्ट्रिक्टमधून भाग घेणाऱ्या सगळ्या टीमना खूप खूप शुभेच्छा आणि आयोजकांनी अशी कल्पना दरवर्षी करावी, त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन. मी डॉक्टर गणेश गायकवाड, सर्जन बुलढाणा, आणि मी क्रिकेट लवर आहे. आणि मला जेव्हा कळलं की मेहकर डॉक्टर असोसिएशन एक बीडीपीएलचा एक 10वा सीझन अरेंज करत आहे तेव्हा मला खूपच आनंद झाला. कारण आम्ही डॉक्टर मंडळी या रोजच्या धकाधकीच्या वातावरणामध्ये ICU पेशंट, सर्जरी, ऑपरेशन्स यामधून एक प्रकारचा एक मानसिक थकवा डॉक्टरांना जाणवत असतो. यातून बाहेर पडण्याची सुवर्ण संधी आम्हाला या मार्गात निमित्ताने मिळते आहे. त्यामुळं सर्व ज्या टीम्स आहेत या बीडीपीएलच्या सीझनमध्ये भाग घेणाऱ्या, GHB आहे, बुलढाणा वॉरियर्स आहे, सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि मला माझं गाव डोनगाव आहे आणि मेहकर असोसिएशन अरेंज करत असं कळलं की आपलं एक कर्मभूमीमध्ये आपला एक कार्यक्रम होत आहे, तर मला त्या निमित्तानं एक क्रिकेट लव्हर म्हणून तिथे उपस्थित झाला मला खूपच आवडेल आणि सर्वांना संघांना शुभेच्छा देतो. आणि मला एक शेर आठवतो, मला मी एक उर्दू शायरी करतो की सर उठाकर जीना सीखो, आंख मिलाकर बात करो. सर उठाकर जीना सीखो, आंख मिलाकर बात करो, हर मुश्किल से लड़कर अपने काबू में हालात करो, और सूरज बनकर कर दो अब तुम हर आंगन में उजियारा, या फिर दीपक जैसे जलकर रोशन कोई रात करो. और प्यार मोहब्बत की राहों पर तन्हा चलना ठीक नहीं, एक जोर की आवाज लगाओ, सबको अपने साथ करो. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा हा जो मानस आहे बीडीपीएलचा, त्याला माझ्या खूप शुभेच्छा. आणि मी तिथे पर्सनली उपस्थित राहणार आहे हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. धन्यवाद. गेले 37 वर्ष प्रॅक्टिस करतोय आणि मेहकर असोसिएशनने जे क्रिकेट मॅचेस खेळले त्याबद्दल त्यांना खरंच धन्यवाद. कारण मी बघतो आहे की इतक्या वर्षामध्ये आमचा ऑर्थोपेडिक सर्जन जो आहे निलेश खूप ऍक्टिव्ह आहे या बाबतीत आणि तो नेहमीच काहीतरी असे कार्यक्रम घेत असतो. मी स्वतः तर काही क्रिकेट खेळत नाही, पण आमच्या इथल्या टीम येणार आहेत. पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेला टोलवण्याचा प्रयत्न देखील झाला होता, परंतु चांगला चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेत सरळ यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावला. हा चेंडू कोणती धाव या चेंडूवरती आलेली नाहीये.
पुन्हा एकदा त्याच रात्रीचा चेंडू, सलग दुसरा चेंडू इथे डॉट टाकलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये झाली आहे. तर 2 निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी राहिले डॉक्टर रजत निरके सर. धावफलक स्थिरावते 52 धावा. 7व्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगल्या टप्प्यावर गुड लेनवर गोलंदाजी करतायत. यावेळी चेंडू हवेमध्ये गेलाय. बघूया क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. एक चांगला प्रयत्न देखील त्यांच्याकडून राहिला, परंतु हा झेल सुटलाय. चांगला प्रयत्न केला होता इथे डॉक्टर आशिष यांनी. 53 धावा. फुलटॉस लाईनचा चेंडू होता. थोडा दिशाहीन चेंडू देखील आहे आणि वाईट चेंडू घोषित करतायत पंच. या अतिरिक्त धावेसोबत धाव संख्या जाऊन पोहोचेल 55 धावा. बाईकच्या स्वरूपात देखील एक धाव येथे मिळाली आहे. थोडी दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली डॉक्टर रजत सर यांच्याकडून. पुन्हा एकदा शॉर्टपिच लाईनचा चेंडू देखील होता, परंतु लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू टोलवला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न देखील सागर चिंचोले करत होते, परंतु नाकारतायत डॉक्टर शादाब. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळाली. डॉक्टर शादाब खान जाऊन पोहोचले 23 धावेवरती. पुन्हा एकदा दिलस्कूप खेळण्याचा देखील प्रयत्न राहिला आहे. डॉक्टर सागर चिंचोले यांच्या बॅटमधून जास्त धावा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. त्यांनी आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. 23 चेंडू मध्ये 27 धावा तब्बल त्यांनी सुद्धा काढल्या आहेत. पुन्हा एकदा पायाला जाऊन आदळला हा चेंडू. एक धाव आतापर्यंत पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी उत्सुक होते डॉक्टर चिंचोले, परंतु नाकार देत आहेत. लेग बाईटच्या स्वरूपात ही एक धाव आली आहे. अतिरिक्त एक धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल 57 धावा. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकांत गरसिंग राठोड, ऑर्थोपेडिशियन, राठोड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मेहकर येथे मागील 10 वर्षापासून रुग्णसेवा करत आहोत. माझे 35 बेडेड असे सुसज्ज हॉस्पिटल बालाजीनगर मेहकर येथे आहे. आमच्याकडे सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर, सुसज्ज असे अतिदक्षता विभाग तसेच अपघात विभागाची सुविधा आहे. लेबर रूम तुमच्याकडे, तसेच आयुष्यमान कार्ड, आयुष्यमान योजना. फुलटॉस लाईनच्या चेंडूला कव्हरच्या क्षेत्रात ढकललंय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव या चेंडूवरती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. पहिलं षटक देखील चांगलं. ग्राउंड स्टाफला विनंती असेल की त्यांनी एका जागी बसून घ्यायचंय. आतली कळा लागली होती. इनर एज लागून चेंडू मागच्या दिशेला गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एकच धाव या चेंडूवरती. कृपया जे प्लेयर्स ग्राउंड वरती फिरत आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी एका जागेवर बसून घ्यायचंय. यावेळी कट करत असताना चेंडूला कव्हरच्या दिशेला पाठवलंय. गॅप मध्ये हा चेंडू येईल. कव्हरच्या दिशेला एक बहारदार फटका. रन मिळतील 4. काय फलंदाजी करतायत या सामन्यामध्ये डॉक्टर सागर चिंचोले. 26 चेंडू मध्ये 32 धावांवर जाऊन पोहोचलेत. त्यांच्या बॅट मधून आलेला आजच्या दिवसातील हा 5वा चौकार. तंत्रशुद्ध फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हल्ला चढवला जातोय आता गोलंदाज. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉलला
टोलावून दिलंय मिडविकच्या दिशेला आणि काय क्षेत्ररक्षण तेथे. निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो. हे क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. धावफलकावरती 65 धावा आपल्या संघासाठी, मात्र इथे 2 धावा वाचवल्या आहेत. अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण करावं लागेल. आतापर्यंत चांगले प्रयत्न देखील राहिले आहेत बुलढाणा वारियर्स संघाकडून. पुन्हा एकदा थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू घोषित करतायत पंच. सदुसष्ट धावा धावफलकावरती. आता डॉक्टर शादाब आलेत आता स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा मिसीचा फटका आणि चांगला झेल पकडत पहिला विकेट. पहिला गडी होतोय गारत. पहिला फटका लागला इथे सीएमए हिरोज संघाला. चांगली फलंदाजी करत शादाब होतील बाद. चांगला झेल मात्र टिपलाय. डॉक्टर विजय निकाळे सर यांनी उत्कृष्ट झेल टिपत पहिला गडी बाद केलाय. आता डॉक्टर शादाब यांची जागा घेण्यासाठी डॉक्टर गिरीश आलेत. बघूया कशा प्रकारे ते फलंदाजी करतात. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. तब्बल 67 धावांची पार्टनरशिप शादाब आणि डॉक्टर सागर चिंचोले यांच्या बॅट मधून पाहायला मिळाली. हॅलो डॉक्टर गिरीश आलेत. आतापर्यंत चांगलं षटक 10 धावा आल्यात आतापर्यंत त्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा मिड विकेट आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण डॉक्टर विकास सर यांच्या माध्यमातून. चांगले प्रयत्न धावा वाचवण्याचा. त्यांना शुभेच्छा. पूर्ण ज्या मॅचेस होतील त्या सर्वांना शुभेच्छा. असेच कार्यक्रम वारंवार हो, कारण नुसतं प्रॅक्टिस करण्यापेक्षा जर आपण आपल्या फिटनेसकडे आणि या अनुषंगाने मॅचेस मधून जर फिटनेसकडे लक्ष ठेवलं तर सगळ्यांसाठीच ते एक एन्थुझियास्टिक प्रोग्राम होईल असं मला वाटतं. पुन्हा मेकर असोसिएशनला याही पुन्हा सरळ बॅटने लॉंग ग्राउंडच्या दिशेला फटका सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डॉक्टर ऋषी यांच्या माध्यमातून. 2 धावा निश्चित आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. आता मात्र मोठे फटके खेळण्याची सुरुवात केली तर डॉक्टर सागर चिंचोले यांच्या माध्यमातून. हे पुन्हा चेंडू हवेत आणि चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. धाव फलकावरती धाव संख्या आता जाऊन पोहोचली 73 धावा. 73ला 1 सीएमए हिरोज. चांगली फलंदाजी सागर चिंचोले यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 4 धावा वसूल केल्या आहेत. डॉक्टर निकम सर आलेत गोलंदाजीसाठी आता. पुन्हा एकदा चांगला चेंडू लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. एक डॉट बॉल टाकण्यामध्ये यशस्वी ठरलेत. आतापर्यंत टाकलेल्या 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी डॉक्टर निकम सर यांच्या माध्यमातून. हे पुन्हा फुलटॉस लाईनचा चेंडू देखील होता. त्याच क्षेत्रात स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात जास्त फटके घेण्याचा प्रयत्न आज राहिलाय डॉक्टर सागर चिंचोले यांच्या माध्यमातून. आणि चांगली गोलंदाजी. या अगोदरचं षटक देखील इकॉनॉमिकल राहिलं होतं डॉक्टर निकम सर यांचं. यावेळी मात्र स्टेप आउट करत कव्हरच्या दिशेला हलक्या हाताने हा
फटका सजवला, एक धाव सहजरित्या पूर्ण, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं, चांगली गोलंदाजी त्याचसोबत चांगली फलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये पाहायला मिळालंय. आतापर्यंत 74ला 1, 8.5 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळी पुन्हा मिस हिट झाला होता आणि काय पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. डॉक्टर विजय निकाळे सर यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, एक झेल देखील त्यांनी पकडला या मॅच मध्ये. या अगोदर सुद्धा 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. तर आतापर्यंत त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण करून दाखवलंय. गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा थोडा दिशाहीन चेंडू, या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेला पाठवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण झाली. दुसरा प्रयत्न, रनआउटचा देखील चान्स क्रिएट होतोय, परंतु अपील देखील केलीये परंतु नाकारतायत. नो बॉल आलाय. ओव्हर हाईटचा नो बॉल असेल. ओव्हर हाईटच्या स्वरूपाचा नो बॉल घोषित केलाय पंचांनी. या अतिरिक्त 1 आणि 2 धाव, डबलची धाव, त्यानुसार 79 धावा झाल्यात धावफलकावरती. फ्री हिट असेल आता. हे पुन्हा स्टेप आउट करत फटका सजवण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक येते या बॉलने करत असताना. डॉक्टर रजत सर यांच्याकडून आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. फुल टॉस लाईनच्या चेंडूला टोलावून दिलंय मिडविकेटच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि रनआउटचा, आणि रनआउटच्या स्वरूपात येते डॉक्टर सागर चिंचोले यांची पारी होईल समाप्त. आणि 1 शॉट देखील, 1 रन शॉट होता. कोणताही रन या चेंडूवरती मिळणार नाहीये. डॉक्टर सागर चिंचोले सर देखील आउट झाले रनआउटच्या स्वरूपात, आणि चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली. तब्बल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, काय थ्रो फेकला होता डॉक्टर विजय यांनी. रनआउटच्या स्वरूपात बाद झाले सागर चिंचोले. डॉक्टर विद्यमान कंकाळ आलेत आता. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला फटका सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, तिथे 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्याचा देखील प्रयत्न, आणि 2 धावा आतापर्यंत यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. चांगली फलंदाजी केली डॉक्टर सागर चिंचोले यांनी. 41 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. धाव फलकावरती 81 धावा, 81ला 2. स्क्वेअर कटचा बारदार फटका, चेंडू हवेत, आणि तिथे देखील चांगला प्रयत्न राहिलाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण. चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. डॉक्टर नदीम सर यांच्या माध्यमातून चांगला प्रयत्न झेल घेण्याचा तिथे पाहायला मिळाला. फटका देखील सुंदर होता. चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, पडल्यानंतर गरकन गिरकी घेतोय चेंडू आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावतोय. चांगली गोलंदाजी. यासोबत 10 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 83ला 2. सीएमए हिरोज. मनापासून शुभेच्छा. असेच कार्यक्रम असे घडो, आणि जर जमलं तर मी तर कधी क्रिकेट खेळू नाही, पण जमलं तर येईल मी आणि तुमचं उत्साहवर्धन करीन अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.
मी डॉक्टर एस एस सौरतकर, सिनियर फिजिशियन बुलढाणा. मेहकर क्रिकेट असोसिएशनने सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व क्रिकेट टीम्सना माझ्यातर्फे व आमच्या सर्वांतर्फे शुभेच्छा आणि आशीर्वाद. चांगला फटका, कनेक्शन कसं जसं पाहिजे तसं आहे. चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेला, होईल फरार, 1 बाउन्स मिळेल हा चौकार. गजेंद्र डॉक्टर विद्यमान कंकाल यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. उर्वरित 11 चेंडू मध्ये कशा प्रकारे आता मोठे फटके खेळतायत, अशाच फटके खेळण्यासाठी देखील डॉक्टर विद्यमान कंकाळ ओळखले जातात. पुन्हा एकदा आतली कळा आणि चांगला झेल. तिसरा झटका लागतोय सीएमए हिरो संघाला. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलं आता. डॉक्टर निकम सरांनी पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलंय. डॉक्टर आशिष मुळे सर जे कर्णधार देखील आहेत बुलढाणा वॉरियर्स संघाचे, गोलंदाजी मध्ये देखील चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून राहिलं. आता विकेट किपिंग मध्ये सुद्धा चांगली विकेट किपिंग त्यांच्या माध्यमातून. आता फलंदाजीसाठी नवीन बॅटर आले तर डॉक्टर मंगेश मुंडे सर. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका आणि चांगला प्रयत्न देखील राहिलाय डॉक्टर निकाळजे सर यांच्याकडून. डॉक्टर निकम सर यांच्याकडून देखील चांगला प्रयत्न राहिला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेत देखील त्यांच्या माध्यमातून राहिली. एक इकॉनॉमिकल षटक टाकण्यासाठी ओळखले जातात. पुन्हा एकदा गतीमध्ये पर्यंत स्लो लाईनचा चेंडू. चांगली गोलंदाजी, चांगलं मिश्रण देखील त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालंय. इकॉनॉमिकल गोलंदाजी, हे षटक देखील इकॉनॉमिकल जाते. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला होता. तदनंतर चांगली एक विकेट देखील प्राप्त केली. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या षटकामध्ये. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, थोडा दिशाहीन चेंडू, उजव्या एसटीच्या थोडा जास्तच बाहेर होता. वाईट चेंडू घोषित करतायत पंच. 89 धावा धावफलकावरती, 3 गडी गमावून 10.4 चेंडूचा खेळ संपलाय. डॉक्टर गजेंद्र निकम चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल आतापर्यंत राहिलेत. 19 धावा खर्च करत. यावेळी पुन्हा चेंडू हवेमध्ये गेलाय. 1 धाव आतापर्यंत प्राप्त झाली. दुसऱ्याचा प्रयत्न, रनआउटचा देखील चान्स क्रिएट झाला होता. चांगली फेकी देखील डॉक्टर नदीम यांच्या माध्यमातून राहिली होती, परंतु बॅट्समन सेफ होते. 91 धावा. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये जर 12-13 धावा काढल्यात तर एक सम्मानजनक स्कोर इथे प्राप्त होईल सीएमए हिरोज संघासाठी. पुन्हा एकदा लीडिंग एज आणि चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळाला, परंतु झेल घेण्यामध्ये अयशस्वी ठरलेत. या 1 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचेल 92 धावा. 11 षटकाच्या समाप्तीनंतर 11 ओव्हरचा खेळ संपलाय. 92 धावा, 92 ला 3. डॉक्टर गजेंद्र निकम सर यांनी टाकलेल्या 3 ओव्हर मध्ये 22 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय.
गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन गोलंदाज चैतन्य जाधव सर आलेत. चांगला परफेक्ट यारकट टाकर, दांडी गुल केली आहे, फर्निचर तोडलंय आणि सेलिब्रेशन देखील तेवढं छान होतं. फर्निचर तोड गोलंदाजी पाहायला मिळाली ते यारकर लाईनच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी, चांगल्या लाईन लेन वरती गोलंदाजी करतायत. गणेश हारणे सर आले तर नवीन बॅटर डॉक्टर गणेश हारणे सर. 92ला 4. अंपायर रिव्ह्यू घेतलाय ते. बॉलरची ऍक्शन लीगल आहे का हे चेक करण्यासाठी अंपायरने इथे रिव्ह्यू घेतलाय. इट्स लीगल बॉल. 92ला 4. 11.2 चेंडूचा खेळ झालाय. डॉक्टर गणेश हारणे सर आलेत आता फलंदाजीसाठी. ज्या प्रकारे सलामीच्या फलंदाजांनी फलंदाजी केली होती, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याच्या चेंडूला खोदून काढले. यावेळी चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा पार. या संकटाला आला हा चौकार. या चौकार 4 धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल 96 धावा. 96ला 4. आता हल्ला चढवलाय. शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करतायत डॉक्टर गणेश. बघूया 3 चेंडू मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा चांगला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करत डॉक्टर मंगेश मुंडे होत आहेत धावबाद. सेलिब्रेशन देखील करतायत आता डॉक्टर चैतन्य जाधव. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली आहेत. 11 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्या आहेत. 1 विकेट देखील त्यांच्या खात्यामध्ये गेली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच लाईनचा चेंडू होता. चांगली गोलंदाजी, जशा प्रकारे शॉट मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक इकॉनॉमिकल षटक टाकलंय. डॉक्टर आकाश आले तर नवीन बॅटर. 96ला 5. खोलवर टप्प्याच्या चेंडूला खोदून काढलंय कव्हरच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आहेत. यासोबतच 12 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती 98 धावा आणि 99 धावाचं लक्ष ठेवलंय बुलढाणा वॉरियर्स संघासमोर. आणि यानंतरच्या सामन्याचा टॉस सीएमए लॉयन्स वर्सेस सीएमए टायगर्स. नानोटे सर यांच्या हस्ते हा टॉस
रिसेप्शन येथे आमची टीम त्वरित मार्गदर्शन, नोंदणी आणि अपॉइंटमेंटची सुविधा देते. हेल्थ सेंटरमध्ये प्रत्येक प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आणि मदत मिळते. च्या चेकअप रूममध्ये रुग्णांची तपासणी बारकाईने आणि काळजीपूर्वक केली जाते. आपत्कालीन उपचारासाठी आमची प्लास्टर आणि इमर्जन्सी रूम सदैव तत्पर. अचूक तपासणीसाठी अत्याधुनिक एक्स-रे सुविधा. रुग्णांच्या सोयीसाठी स्वतंत्र फिमेल जनरल वॉर्ड आणि मेल जनरल वॉर्ड, स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित. गंभीर रुग्णांसाठी अत्यंत दक्षतेने चालणारा आयसीयू विभाग सदैव सज्ज. जास्त आराम आणि खासगीपणासाठी आमच्या स्पेशल रूम्स, आरामदायी आणि रूम सोयीचे. जलद पुनर्वसनासाठी तज्ञ फिजिओथेरपी विभाग. लहान शस्त्रक्रियांसाठी नायना ओटी आणि मोठ्या शस्त्रक्रियांसाठी सुरक्षित, आधुनिक मेजर ओटी कार्यरत. याशिवाय अचूक तपासण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब आणि सुरक्षित ब्लड स्टोरेज युनिट. धन्यवाद. मी डॉक्टर विप्लव चव्हाण, सिनियर डेंटल प्रॅक्टिशनर बुलढाणा येथे 1996 पासून प्रॅक्टिस करतोय आणि आपल्याला म्हणजे खूप चांगलं वाटतंय की हा 10वा सीझन आहे BDPLचा, बुलढाणा डॉक्टर असोसिएशनचा, क्रिकेट असोसिएशनचा. आणि यावर्षी मेकर असोसिएशन, क्रिकेट असोसिएशन हे याला ऑर्गनाईज करतायत, त्याबद्दल मी त्यांचं खूप 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 अभिनंदन करतो. तसेच माझ्या बुलढाणा शहरातील 3 टीम आहेत, त्याच्यामध्ये डॉक्टर वत्ते सरांची चाम टीम्स आहे, वॉरियर आहे डॉक्टर निकम सरांची, GSB रायडर आहे डॉक्टर रवींद्र राठोड सरांची. या तिन्ही टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तसेच सर्व इतर जिल्ह्यातील सर्व टीम्सला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि सगळे फिट राहा, तंदुरुस्त राहा. मी डॉक्टर उमेश जाधव, बुलढाणा होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने मेहकर येथे होणाऱ्या BDPLच्या ज्या मॅचेस आहे यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व डॉक्टर्सना मनापासून शुभेच्छा देतो. BDPLच्या मॅचेसमध्ये 9 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे आणि आता 10व्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे. आणि या खेळामध्ये सहभागी होणारे सर्व जे डॉक्टर्स आहेत हे यांचे आरोग्य कसे फिट राहील याचा संदेश लोकांमध्ये देतात. म्हणून मी बुलढाणा होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन तर्फे मेहकर येथे होणाऱ्या BDPL मॅचेसमध्ये बुलढाणा वॉरियर, बुलढाणा चॅम्प्स आणि GSB बुलढाणा या टीम्सला मनापासून शुभेच्छा देतो. आणि या संघांमध्ये, या मॅचेसमध्ये भाग घेणारे सर्व जिल्ह्यातील जेवढेही डॉक्टर्स आहेत यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. मी डॉक्टर प्रदीप कदम, ऑर्थोपेडिक सर्जन, बुलढाणा. यावेळेस मेहकर क्रिकेट असोसिएशन हे BDPLचं 10वं सीझन आयोजित करत आहे, त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. आत्तापर्यंतच्या 9 सीझन ह्या एकदम व्यवस्थित आयोजित झालेल्या आहेत. सगळ्या खेळाडूंना संघभावनेनं खेळलेलं आहे आणि आम्ही बऱ्याच क्रिकेट मॅचेस या बघितलेल्या आहेत. मागच्या वर्षी पण बघितलेल्या आहे आणि यावर्षी पण जर आला आम्हाला चान्स तर बघू, त्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. बुलढाण्यातून जाणाऱ्या 3 ते 4 टीम आणि बुलढाणा डिस्ट्रिक्टमधल्या टीम या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. सगळ्यांनी एकदम जिद्दीनं, चिकाटीनं आणि खेळभावनेनं खेळावं आणि BDPLचे जे एकदम यश आहे ते असंच ठेवावं. तसंच BDPLचे जे आयोजक आहेत त्यांना पण माझ्या शुभेच्छा आणि सगळ्यांना शुभेच्छा. मी डॉक्टर LK राठोड, वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ म्हणून बुलढाण्याला मागच्या 33 वर्षापासून काम करतो आहे. अतिशय आनंदाची बाब आहे की मेहकर क्रिकेट असोसिएशन यावर्षी BDPL ऑर्गनाईज करते आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक असं मुव्हिंग असते, कधी बुलढाणा, कधी चिखली, कधी मेहकर असं ऑर्गनाईज करतात. आमच्या बुलढाण्याच्या 3 टीम्स भाग घेत आहेत, एक बुलढाणा वॉरियर्स, एक बुलढाणा GSB आणि बुलढाणा चॅम्प्स. मला मेहकर क्रिकेट असोसिएशनला धन्यवाद करावा असेल की त्यांनी यावर्षी लीड घेऊन त्यांनी हे ऑर्गनाईज केलं आहे. क्रिकेट हा जेंटलमन्स गेम आहे. सगळ्याच वादावादी न सोडता शांततेने सगळ्यांनी आपलं आपलं हे खेळावं आणि सगळ्या टीमला मेहकर क्रिकेट असोसिएशनला मी धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मी डॉक्टर राजेश्वर उगरंडे, निमा बुलढाणा.
बीडीपीएलच्या 9 वर्षाच्या यशस्वी आयोजनानंतर 10व्या वर्षात पदार्पण करत असताना बीडीपीएलच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील डॉक्टरांचं खेळभावना आणि त्यांचं फिटनेस कायम चांगलं राहावं या उद्देशाने यावर्षी बीडीपीएलच्या माध्यमातून मेहकर डॉक्टर्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मेहकर येथे होऊ घातलेल्या क्रिकेट स्पर्धांसाठी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. बुलढाणा चॅम्प्स, बुलढाणा वॉरियर आणि जीएचबी बुलढाणा यासोबतच इतर सहभागी सर्व टीम्सला माझ्या निमा परिवाराच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देऊन डॉक्टरांमधील खेळ भावना वृद्धिंगत होण्यासाठी आणि त्यांचा फिटनेस निरंतर जपण्यासाठी बीडीपीएलच्या माध्यमातून या प्रयोगाला मी मनस्वी शुभेच्छा देऊन या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. नमस्कार, मी डॉक्टर संजय बोथरा, रेडिओलॉजिस्ट, बुलढाणा. बीडीपीएल 10th या निमित्ताने सर्वांना सांगू इच्छितो की बुलढाणा डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या 10व्या वर्षात पदार्पण झालेलं आहे आणि या निमित्ताने सर्व बुलढाणा जिल्ह्यातील डॉक्टर्स ते सगळं आपले मानसिक दवाखान्याचे मानसिक ताणतणाव सोडून ग्राउंडवर एकदम खेळीमेळीच्या वातावरणात सगळ्यांना एकमेकांना भेटतात आणि सगळ्यांच्या ओळखीच्या निमित्ताने पण ओळख त्या निमित्ताने होते आणि सगळ्यांचे पर्सनल जे काही रिलेशनशिप आहे ते डेव्हलप व्हायला मदत होते. या निमित्ताने मी सांगू इच्छितो की मी स्वतः बीडीपीएल फर्स्ट या सेशन मध्ये ऍज अ प्लेअर मी बुलढाणातर्फे खेळलेलो आहे. तर मला त्या दिवशी समजलं की सगळे बुलढाण्याचे डॉक्टर्स जेव्हा ग्राउंडवर उतरतात तर ते तेव्हा किती हॅपी असतात आणि किती कोऑपरेटिव्ह असतात आणि किती एकमेकाला समजण्याची आणि ओळख करण्याची इच्छा ठेवतात आणि खेळाच्या माध्यमातून ते स्वतःचं स्वास्थ्य, परिवाराचं स्वास्थ्य आणि पेशंटचं स्वास्थ्य हे तिन्ही गोष्टीला ते साधतात. त्या दृष्टिकोनातून बीडीपीएलचं जे ऑर्गनायझेशन आहे त्या सगळ्या ऑर्गनायझर्सला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या बुलढाण्याचे जे टीम्स आहेत, बुलढाणा चॅम्प्स, बुलढाणा वॉरियर्स अँड बुलढाणा जीएचबी यासोबत सगळ्या खेळाडूंचे, पूर्ण जिल्ह्यातील खेळाडूंचे आणि आपल्या डॉक्टर कलिगचे मी खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. आज ग्राउंडवर खेळणाऱ्या दोन्ही टीमला मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, जिद्दीने खेळा, खेळाडू वरतीने खेळा. सो फ्रेंड्स, लेट्स बी युनायटेड. मी डॉक्टर प्रशांत पाटील, मेडिकल सुपरिटेंडंट डिस्ट्रिक्ट वुमेन्स हॉस्पिटल तसेच कन्सल्टंट ENT सर्जन बुलढाणा. आपल्याला सर्वांना माहितीच आहे, एक आनंदाची गोष्ट की 10वं पर्व आपण BDPLचं साजरं करणार आहोत आणि ते ऑर्गनाईज करतायत मेहकर मेडिकल असोसिएशन, जिथे मी माझं शाळा आणि ज्युनियर कॉलेज शिकलेलो आहे आणि जिथून मी मेडिकलमध्ये गेलेलो आहे. त्यामुळे ती सुद्धा माझ्यासाठी एक गावच आहे. आणि हे ऑर्गनाईज करणाऱ्या सर्व डॉक्टर्सना मी शुभेच्छा देतो. मेहकर मेडिकल असोसिएशनला विशेषतः शुभेच्छा देतो. आणि बुलढाण्यावरून 3 टीम सहभाग घेत आहेत. त्यामध्ये आमच्या सिव्हिल हॉस्पिटल किंवा बुलढाणा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलची पण एक टीम आहे. या सर्वांना मी शुभेच्छा देतो. तसेच या आनंदाच्या पर्वांमध्ये सर्वांनी, सर्व डॉक्टरांनी सामील होऊन त्याचा आनंद घ्यावा, एवढेच माझे शुभेच्छा देऊन 2 शब्द सांगतो. डॉक्टर अभिमन्यू शिंदे, पहिला चेंडू, या चेंडूला कव्हरच्या दिशेला पाठवला आणि याच फटक्यासाठी देखील क्षेत्ररक्षक सजवला होता. चांगला प्रयत्न तिथे राहिला आहे क्षेत्ररक्षकाकडून. खातं उघडलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. यासोबत 99 धावाचा पाठलाग करत असताना डॉक्टर आशिष मुळे सर आणि डॉक्टर अजय खर्चे सर आलेत. हॅलो हॅलो, पुन्हा एकदा चांगला चेंडू. उजव्या यष्टीला जरा जास्तच बाहेर होता म्हणून वाईट चेंडू घोषित करतायत पंच. या अतिरिक्त धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 धावा.
पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, काहीशी अपील देखील इथे पाहायला मिळाली. या अपील मध्ये उत्साह जास्त होता, विश्वास थोडा कमी पडला. 2 धावा धावपलकावरती. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये डॉक्टर शिंदे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये 99 धावांचं तब्बल लक्ष ठेवलंय. 12 षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळेल. डॉक्टर सागर चिंचोले आणि शादाब यांच्या बॅटमधून या दोघांच्या भागीदारीच्या साहाय्याने 99 धावांचं लक्ष ठेवलंय. या 99 धावांचा पाठलाग करण्यासाठी डॉक्टर आशिष आणि त्यांच्या साथीला डॉक्टर अजय खर्चे सर. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, बाहेरची काढा लागली होती. चांगलं क्षेत्ररक्षण तेथे थडव्यांच्या दिशेला डॉक्टर गणेश हारणे यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी, 3 धाव सलग निर्धाव टाकलेत शिंदे सर यांनी. पुन्हा एकदा सरळ बॅटने चांगला फटका इथे सजवलाय. 1 धाव सहजरित्या पूर्ण होईल. यासोबतच खातं उघडलं गेलंय डॉक्टर अजय खर्चे सर यांचं. यासोबत धावपलकावरती धावसंख्या असेल 3 धावा. कसून गोलंदाजी डॉक्टर शिंदे सर यांच्या माध्यमातून या पॉवर प्लेच्या षटकामध्ये राहिली आहे. एक इकॉनॉमिकल षटक टाकलंय या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. 3च खेळाडू या पॉवर प्लेच्या 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर राहू शकतात. चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा चांगला चेंडू. तेवढा सन्मानजितक रित्या खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता. जशा पाहिजे तसा बॅटवर देखील चेंडू आला नाहीये. यासोबत या इकॉनॉमिक षटकाची होईल समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 3 धावा. चांगली गोलंदाजी डॉक्टर शिंदे यांच्या माध्यमातून. मी डॉक्टर अर्जुन भराड, प्रॅक्टिसिंग गायनेकॉलॉजिस्ट ॲट बुलढाणा. BDPL या वर्षी 10वं पर्व असून ते मेहकर क्रिकेट असोसिएशन अरेंज करत आहे. त्याबद्दल मेहकर क्रिकेट असोसिएशनचे अभिनंदन. 99 धावांचा हे सक्सेसफुल करण्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. धावा आल्या नाहीये बुलढाणा संघासाठी. यावेळी फुलटॉस बॉल वरती या फटक्यासाठी मात्र तिथे क्षेत्ररक्षक सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, 1च धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. 1 धाव या चेंडूवरती प्राप्त झालाय. आता स्वतः कर्णधार डॉक्टर आशिष स्ट्रायकिंग एंडला असेल. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. यावेळी ओव्हर पिच बॉलला पाठवून दिलंय कव्हरच्या दिशेला. तिथे चांगला प्रयत्न बॉल अडवण्याचा, परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. आला या इनिंगचा आशिष यांच्या बॅट मधून पहिला चौकार. 8 धावा या चौकाराच्या सहाय्याने. चांगला प्रयत्न देखील तिथे राहिला होता, परंतु 4 धावा रोखू शकले नाही आपल्या संघासाठी. 8 धावा धावपलकावरती हल्ला चढवला आता डॉक्टर आशिष यांनी. पुन्हा एकदा स्वीप करत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडूला पाठवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मिड विकेटच्या दिशेने धावत येत. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. 10 धावा धावपलकावरती. आता हल्ला चढवला जातोय बुलढाणा संघाकडून. चांगली फलंदाजी. 10 धावा धावपलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू. यावेळी पुन्हा एकदा
11 धावा धावपलकावरती. आता कमबॅक केलाय आता डॉक्टर मुंडे यांनी. काहीशा क्षेत्ररक्षणामध्ये देखील चेंजेस केलेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने या चेंडूला खेळून काढलंय. मिडूच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण देते. डॉक्टर आकाश यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आतापर्यंत. चांगले प्रयत्न देखील झाले क्षेत्ररक्षणामध्ये. 12 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस लाईनच्या चेंडूला पनिश केलाय. या चेंडूला देखील पाठवलंय, परंतु काय प्रयत्न डॉक्टर प्रवीण यांच्या माध्यमातून. मित्रांनो, काय क्षेत्ररक्षण केलंय मिडविकीच्या दिशेने. कमीत कमी 50 मीटरचं अंतर पार करत हा चेंडू अडवला. टाळ्या झाल्या पाहिजे या क्षेत्ररक्षणासाठी. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकांत नरसिंह राठोड, ऑर्थोपेडिशियन, राठोड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मेहकर येथे मागील 10 वर्षापासून रुग्णसेवा करत आहोत. माझे 35 बेडेड असे सुसज्ज हॉस्पिटल बालाजीनगर मेहकर येथे आहे. आमच्याकडे सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर, सुसज्ज असे अतिदक्षता विभाग तसेच अपघात विभागाची सुविधा आहे. लेबर रूम तुमच्याकडे, तसेच आयुष्यमान कार्ड, आयुष्यमान योजना व इतर कामगार योजनेअंतर्गत मोफत रुग्णांची सेवा केली जाते. धन्यवाद. BDPLच्या सर्व टीमला व सर्व खेळाडूंना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. सेव्ह हार्ट, प्ले स्मार्ट, लेट्स युनायटेड. धन्यवाद. केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. इकॉनॉमिकल षटक टाकण्यासाठी हा गोलंदाज देखील ओळखला जातो, पण त्याच धाकटीचा फलंदाज देखील डॉक्टर आशिष आहेत. पुन्हा एकदा लिडिंग एज चेंडू हवेमध्ये चांगला प्रयत्न देते. पाहायला मिळाला डॉक्टर सागर यांच्या माध्यमातून. 1 धाव प्राप्त झाली. दुसऱ्याचा प्रयत्न देखील करतायत डॉक्टर आशिष, परंतु नाकारतायत इथे फलंदाज डॉक्टर अजय खर्चे सर. 14 धावा धावपलकावरती. 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. चांगले प्रयत्न देखील पाहायला मिळाले क्षेत्ररक्षणामध्ये. आपली चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आतापर्यंत डॉक्टर प्रवीण यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जसं पाहिजे तसं कनेक्शन होत नाहीये. 1च धाव. प्रयत्न करतायत डॉक्टर खर्चे सर. धावपलकावरती 15 धावा. 8.59च्या सरासरीने आतापर्यंत धावा काढल्या आहेत. यावेळी पुन्हा थर्डमॅनच्या दिशेला चेंडूला पाठवून दिलंय. आशिष यांच्या बॅट मधून आलाय आजच्या दिवसातील, आजच्या या मॅच मधील दुसरा चौकार. स्क्वेअर कटचा हा बारदार फटका. मागच्या चेंडूवरती शॉट केलेला होता स्क्वेअर कटच्या साहाय्याने. आशिष यांच्या बॅट मधून हा चौकार. या 4 धावेसोबत 19 धावा धावपलकावरती. 8.42च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. या 99 धावांचा पाठलाग करत असताना आशिष मात्र चांगली फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा आता मात्र संयमाने 1 धाव सहजरित्या पूर्ण करतायत. त्यांना माहित आहे मागच्या चेंडूवरती 1 बाउंड्री आपण मारलेली आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट करत आपलं काम करतायत. 20 धावा धावपलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 1.4 चेंडू मध्ये शिंदे सर यांची चांगली गोलंदाजी. 10 धावा आतापर्यंत त्यांनी फक्त खर्च केल्या. यावेळी स्टेप आउट करत या चेंडूला मिडच्या दिशेला पाठवलंय. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न रनआउटचा देखील तेथे चान्स क्रिएट झालाय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत.
या 2 धावेनिशी धावसंख्या 22 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 8.4च्या सरासरीने आता धावा काढाव्या लागतील. जरा 99 धावांचा पाठलाग करायचा आहे बुलढाणा वॉरियर्स संघाला. यानंतर होणारा सामना सीएमए लॉयन्स वर्सेस सीएमए टायगर्स यांच्यामध्ये. यावेळी कव्हर राहायचा चांगला फटका, रनआउटचा चान्स. डायरेक्ट हिट जर लागला असता तर निश्चितच धावबादच्या स्वरूपात विकेट आली असती. 23 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 23 धावा. पॉवर प्लेच्या 3 तसेच षटकामध्ये दरवर्षी 23 धावा या काय केल्या आहेत. टुर्नामेंटची आता उत्तरोत्तर प्रगती हो हात खोलावे ही लागेल. 99 धावांचा अपेक्षा. पाठलाग करत असताना डॉक्टर अशीच चांगली फलंदाजी करतायत. त्यांच्या साथीला देखील मी डॉक्टर डॉक्टर अर्जुन भराड, प्रॅक्टिसिंग गायनेकॉलॉजिस्ट ॲट बुलढाणा. BDPL यावर्षी 10वं पर्व असून ते मेहकर क्रिकेट असोसिएशन अरेंज करत आहे. त्याबद्दल मेहकर क्रिकेट असोसिएशनचे अभिनंदन. ते सक्सेसफुल करण्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. तसेच दरवर्षी या टुर्नामेंटची उत्तरोत्तर प्रगती हो ही अपेक्षा. आपल्यासोबत आज आहे BDPLच्या 10व्या पर्वासाठी वॉरियर्स बुलढाणा टीमचे डॉक्टर आशिष खासबागे सर, डॉक्टर निकाळे सर आणि डॉक्टर चैतन्य जाधव सर. आणि मागच्या वर्षीचे आयोजक नव्या आयोजकांसाठी काही मेसेज देताना डॉक्टर खासबागे साहेब. सर्वप्रथम बुलढाणा डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या 10व्या सीझनसाठी मी टीम वॉरियर तर्फे व माझ्यातर्फे सगळ्यांना मनस्वी शुभेच्छा देतो. मागच्या वर्षी आम्ही ज्या करावं लागेल. 99 धावांचा पाठलाग करतायत. 12 षटकामध्ये 99 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू कट करण्याचा देखील प्रयत्न होता, परंतु अतिरिक्त उसळी या चेंडूने घेतली. चांगली गोलंदाजी इथे डॉक्टर मंगेश यांच्या माध्यमातून. गुड लेन वरती गोलंदाजी करतायत. अतिरिक्त उसळी घेत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. चांगल्या लाईन लेनने गोलंदाजी डॉक्टर मंगेश यांच्या माध्यमातून. यावेळी सफल होत आडव्या बॅटने मिडकच्या दिशेला चेंडू टोलालाय. चांगलं क्षेत्ररक्षण ते चांगला प्रयत्न. 1 धाव सहजरित्या पूर्ण करतायत. एकेरी 2 धावाने धावफलक हलत ठेवतायत. 24 धावा धावफलकावरती. 3.2 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळी लिडिंग एज चेंडू हवेत. स्वतः डॉक्टर मंगेश, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू होईल लँड. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न देखील सातत्याने करतायत डॉक्टर आशिष. ते देखील कर्णधार आहेत आपल्या संघाचे. त्यांच्या माध्यमातून चांगले प्रयत्न आतापर्यंत पाहायला मिळालेत. 26 धावा धावफलकावरती 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगली गोलंदाजी मंगेश, डॉक्टर मंगेश यांच्या माध्यमातून. सीएमए हिरोज वर्सेस बुलढाणा वॉरियर्स सकाळच्या सत्रातील पहिला सामना आपल्या समोर. पुन्हा एकदा चांगला चेंडू त्याच चांगल्या रीते लॉंगॉनच्या दिशेला खेळून काढलाय. 1 धाव सहजरित्या पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. धावफलकावरती 27 धावा. 8.64च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. रिक्वायर्ड रेट एवढं जास्त नाहीये. 8.64च्या सरासरीने या धावा काढल्यात तर सहजरित्या हे टार्गेट चेस होईल. यावेळी चेंडू हवेत. या चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षण आणि एक सोपा झेल पकडत डॉक्टर अजय खर्चे यांचा खेळ होतोय इथे समाप्त. आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये सीएमए
लॉयन्स वर्सेस CMA टायगर्स यांच्यामधील टॉस होईल. कृपया या गोष्टीची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेच तो सामना देखील आपल्या समोर येईलच. 4 षटकाच्या 3.5 चेंडूचा खेळ संपलाय. 27 धावा. आता नवीन बॅटर बॅटिंग साठी आलेत. विनंती असेल एक 12th मॅन चिखली नाही द्यायचं. पुन्हा एकदा चांगला चेंडू लेफ्ट करत असताना सरळ यष्टीरक्षकाच्या हातात हा चेंडू स्थिरावलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 27 धावा. 1 गडी गमावून बुलढाणा वॉरियर्स रिसेप्शन येथे आमची टीम त्वरित मार्गदर्शन, नोंदणी आणि अपॉइंटमेंटची सुविधा. डॉक्टर आकाश थोरात सर आलेत. पहिला चेंडू डॉक्टर आकाश थोरात सर यांचा स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू. हा फटका सजवला होता. 1 धाव सहजरित्या या चेंडूवरती पूर्ण. 28 धावा धावफलकावरती. डॉक्टर आकाश ठोसरे सर आलेत. तर डॉक्टर राहुल बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत. फुल टॉस लाईनच्या चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेला सहजरित्या खेळून पाडले. मात्र ते क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी चूक आणि त्याचाच फायदा घेत येईल या 4 राहुल यांच्या बॅट मधून हा पहिला चौकार. 32 धावा या चौकाराच्या साहाय्याने. 4.2 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळी पुन्हा फुलटॉस लाईनच्या चेंडूला गॅप मध्ये पाठवलंय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव आतापर्यंत पूर्ण झाली आहे आणि एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 33 ला 1. 4.3 चेंडूचा खेळ संपलाय. 99 धावांचा पाठलाग करत असताना 33 ला 1 चांगली फलंदाजी आशिष यांच्या माध्यमातून. राहुल देखील आता हात खोलतायत. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला चेंडू. चांगलं मिश्रण देखील पाहायला मिळालं. 1 चौकार देखील आला या षटकामध्ये, परंतु तदनंतर कमबॅक केलंय गोलंदाजांनी. 33 ला 1. 44 चेंडू 66 धावांची आवश्यकता. 9च्या सरासरीने या धावा काढाव्या लागतील. या मॅच मध्ये देखील मजा येणार आहे. पुन्हा ओव्हरपिच लाईनला चेंडूला टोलावून दिलंय. लॉंग ऑफच्या दिशेला. एकच धाव या चेंडूवरती देखील मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले प्रयत्न पाहायला मिळालेत आतापर्यंत दोन्ही टीम्स कडून. आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी परिपक्व सगळे प्रयत्न करतायत. 34 ला 1. या ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर डॉक्टर आकाश तयार. डॉक्टर राहुल यांच्यासाठी. आलटी पलटी हा फटका रिवर्सचा फटका सजवलाय, परंतु या फटक्यासाठी तिथे क्षेत्ररक्षक सजवलाय. 1 धाव सहजरित्या पूर्ण झाली. दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. चांगला फटका सजवला होता. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल पद्धतीने निष्पक्षप्रमाणे आणि खेळीमेळीच्या वातावरण, कुठल्याही प्रकारचा आपसात वाद न होऊ देता अतिशय खेळीमेळीने सामने आपण घेतले आणि एक चांगला संदेश
सर्वांपर्यंत पोहोचला आणि जो आपला उद्देश आहे लेट्स बी युनायटेड तो आम्ही सार्थ केला. आणि मला वाटतं हेच जे उद्देश आहे आपलं BDPL सीझन 10च्या माध्यमाने सुद्धा हेच आपला उद्देश, हाच आपला एम हा आपण गाठला पाहिजे. मला वाटतं निश्चितच या प्रकारच्या उपाययोजना आणि या प्रकारचं आयोजन BDPL 10 मेहकर करतील. सर जसं आता वॉरियर्स मध्ये 3-4 नवे प्लेयर आलेले आहेत, यंग ब्लड आलेलं आहे, जसं की दानिश म्हणून आहे, नदीम शेख म्हणून आहे, ऋषी यदमाळ म्हणून आहे, डॉक्टर जवरे म्हणून आहेत. हे 4 प्लेयर आणि तुमचे सिनियर प्लेयर या सगळ्यांचं कॉम्बिनेशन केलं तर वॉरियर्स कुठे असं ट्रॉफी आणताना किंवा तुमच्या ग्रुपमधनं पुढे जाऊन क्वार्टर, सेमी आणि फायनल गाठून ही ट्रॉफी आणू शकते बुलढाण्याला असं वाटतं सर? पहिली गोष्ट म्हणजे बुलढाणा वॉरियर्स हे कधीच ट्रॉफीसाठी खेळलेलं नाही आहे. आम्ही खेळीमेळीचं वातावरण आहे आमच्या टीममध्ये. आम्ही कधी पण सगळ्यांना चान्स भेटायला पाहिजे खेळायला. आणि हे जे 4 नवीन प्लेयर आहेत त्या 4 नवीन प्लेयरचा आम्हाला हा फायदा होईल की फिल्डिंग जी आमची थोडी कमजोर बाजू होती तेवढं तरी आम्ही कव्हर करू. आणि जे आमच्याकडे फर्स्ट BDPL पासून तर आजची 10th BDPL जी आहेत आमच्याकडे 4 प्लेयर असे आहेत. खर्चे सर झाले, खासबागे सर झाले, निकम सर. शॉर्ट पिच चेंडूला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला पाठवलंय. चेंडू ट्रायल होतो सीमारेषेकडे, चांगलं क्षेत्ररक्षण, पायाच्या सहाय्याने मात्र हा चेंडू अडवलाय. परंतु 3 धावा मात्र येथे काढल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, निश्चितच 1 धाव आपल्या संघासाठी वाचवली आहेत. चांगले प्रयत्न देखील करतायत क्षेत्ररक्षक. या 3 धावेनिशी धावसंख्या आलतय, धावफलक आलते 39 धावा. आता येणारे 41 चेंडू 60 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन आता 8.78 वर गेलंय. पुन्हा एकदा वाईड चेंडू घोषित करतायत पंच. चांगली लाईन लेंथ होती, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न येते. चांगला प्रयत्न डॉक्टर गिरीश यांच्या माध्यमातून राहिला, परंतु थोडा दिशाहीन चेंडू, वाईड चेंडू घोषित करतायत पंच. चांगली पंचगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून राहिली आहेत तिन्ही अंपायर्स कडून. यावेळी पुन्हा इथे आतली कडा देखील होती, एक झेल घेण्याची देखील संधी. चांगला प्रयत्न इथे पाहायला मिळाला डॉक्टर मंगेश यांच्या माध्यमातून. आता मात्र चांगलं कमबॅक केलंय, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यामध्ये यशस्वी राहिलेत गोलंदाज डॉक्टर गिरीश सोळंकी सर. यावेळी पुन्हा एकदा ओव्हरपिच लाईनच्या चेंडूला फटकोला आणि या सामन्याचा पहिला षटकार आलाय फलंदाज राहुल यांच्या बॅट मधून. हा धमाका षटकार. मागच्या चेंडूवरती काय फटका सजवला होता फलंदाज राहुल यांच्या बॅट मधून. पहिला धमाका इथे पाहायला मिळाला, पहिला षटकार या मॅचचा. अशाच प्रकारचे फटके खेळावे लागेल. 46 धावा, काहीस मागं ठरतंय आता हे षटक. आतापर्यंत 10 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आहेत डॉक्टर गिरीश यांनी. मॅचला कलटणी देणारा षटक, मात्र एक महत्वपूर्ण षटक. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा लिडिंग एज चेंडू यावेळी हवेत. जसं पाहिजे तसं कनेक्शन नव्हतं. चांगला प्रयत्न देखील कॅच घेण्याचा राहिला होता. आणि हा चेंडू देखील बघूया बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा निर्णय आलाय 4-4-4 चौकार. हल्ला चढवलाय डॉक्टर गिरीश सोळंकी यांच्यावरती. या ओव्हर मध्ये ही सलग दुसरी बाउंड्री आली आहे. एक षटकार आणि एक चौकार देखील खेचलाय. धावफलकावरती 50 धावा झाल्या आहेत. 50 धावा झाल्या आहेत बुलढाणा वारियर्स संघाचे. बुलढाणा वारियर्स संघासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. 50 धावा त्यांच्या आतापर्यंत झाल्या आहेत. 5.5 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू. हा पटका सजवला, एकदा पूर्ण झाली. दुसरा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत
चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि एक कॅल्क्युलेट क्रिकेट देखील आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये या ड्रिंक्स ब्रेक मध्ये टॉस देखील होईल. डॉक्टर नानोटी सर रिसेप्शन यांना विनंती येथे असेल की आमची त्यांनी टीम त्वरित मार्गदर्शन नोंदणी आणि अपॉइंटमेंटची सुविधा देते. हेल्प सेंटरमध्ये प्रत्येक प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आणि मदत मिळते. च्या चेकअप रूममध्ये रुग्णांची तपासणी बारकाईने आणि काळजीपूर्वक केली जाते. आपत्कालीन उपचारासाठी आमची प्लास्टर आणि इमर्जन्सी रूम सदैव तत्पर. अचूक तपासणीसाठी अत्याधुनिक एक्स-रे सुविधा. रुग्णांच्या सोयीसाठी स्वतंत्र फिमेल जनरल वॉर्ड आणि मेल जनरल वॉर्ड स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित. गंभीर रुग्णांसाठी अत्यंत दक्षतेने चालणारा आयसीयू विभाग सदैव सज्ज. जास्त आराम आणि खासगीपणासाठी आमच्या स्पेशल रूम्स आरामदायी आणि पूर्ण सोयीचे. जलद पुनर्वसनासाठी तज्ञ फिजिओथेरपी विभाग. लहान शस्त्रक्रियांसाठी नायका ओटी आणि मोठ्या शस्त्रक्रियांसाठी सुरक्षित, आधुनिक मेजर ओटी कार्यरत. याशिवाय अचूक तपासण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब आणि सुरक्षित ब्लड स्टोरेज युनिट. सर टॉससाठी येतील. थँक्यू. थोडं पळत येतील. चला डॉक्टर गौरव. आज आपल्याला टॉस साठी लाभलेले आहेत सन्माननीय डॉक्टर सुभाषजी लोहिया, आमच्या महेश परिवाराचे सर्वेसर्वा. चला गौरव भाऊ इकडे इकडे टॉस साठी या लवकर. मी BDCC सेक्रेटरी असलेले डॉक्टर दळवी सरांना सुद्धा आमंत्रित करतोय की त्यांनी सुद्धा स्टेजवर यावे टॉस साठी. आज आपल्याला टॉस साठी लाभलेले दोन्ही मानकरी डॉक्टर सुभाष लोहिया सर आणि डॉक्टर रामेश्वर दळवी सर दोघंही मॉडेलिंग साठी सर खरं वय मला माहिती आहे. एक मिनिट याच्यामधला सर याच्यातला दोघांपैकी एकाला कॉइन चूज करायचा आहे आणि दुसऱ्याने मग सर कॉइन ज्यावेळेस हे करतील तर दुसऱ्याने मागायचं आहे. तर कॉइन कोण चूज करते दोघातलं? हा आणि एक मिनिट सर, एक मिनिट. हा हा BDCC MCA गौरव. हाँ सर ठीक आहे. आप आणि हा टॉस जिंकलेला आहे चिखली टायगर्स CMA टायगर संघाने. तर टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय? वी वॉन्ट टू टेक बॅट फर्स्ट. बॅटिंग CMA लॉयन्स सोबत घेऊन तुम्ही काय टार्गेट तुमच्या डोक्यामध्ये घेऊन चालतायत की एवढं तुम्ही त्याला डिफेंड करू शकाल लॉयन्स समोर? नियर अबाउट 120-130. वी आर जस्ट टार्गेटिंग दॅट रन अगेन्स्ट द लॉयन. ड्रिंक्स ब्रेक नुसताच संपन्न झालाय 52ला 1-6 षटकाच्या समाप्ती. आणि ना CMA लॉयनला सुद्धा कधी टॉस जिंकून पहिली बॅटिंग घ्यायची असते. आज तुम्हाला पहिले बॉलिंग करावी लागणार आहे. काय डोक्यामध्ये काही किती टार्गेट पर्यंत तुम्ही चेस करणं तुम्हाला इझी जाईल? टायगर टीम खूप चांगली आहे. तरी पण आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चित आकडा सांगता येणार नाही पण जेवढ्या कमी धावांमध्ये रोखता येईल कारण त्यांच्याकडे फलंदाजाची चांगली फळी आहे. 5 ते 6 फलंदाज प्रथम खूप चांगले आहेत आणि आमच्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. चालेल. दोन्ही संघाला मी शुभेच्छा देतोय. आणि इथे मोमेंटो देताय आपण डॉक्टर सुभाष लोहिया सरांना. डॉक्टर दळवी सर यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी हा मोमेंटो द्यावा डॉक्टर सुभाष लोहिया सरांना. दळवी सरांनी फोटो संतोष फोटो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
कमेंट्री चालू कर दीजिए उधर से. थँक्यू सर. 56 धावा. पुन्हा एकदा कट केलाय थर्मॅनच्या दिशेला, बारदार फटका, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, होईल फरार, मिळेल चौकार. काय फटका सजवला आता मागच्या चेंडूवरती, फक्त टच करत हा चौकार प्राप्त केलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार आता खेचलाय. चांगली फलंदाजी करतायत डॉक्टर आशिष सर. 17 चेंडू मध्ये तब्बल 31 धावा त्यांनी काढल्यात. काय फलंदाजी करतायत. जर डॉक्टर आशिष सर यांची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे डॉक्टर आशिष सर यांच्यासाठी. 60 धावा, 6.2 चेंडूचा खेळ संपलाय. 34 बॉल 39 धावांची आवश्यकता. येणारे 34 चेंडू 39 धावा असं समीकरण आता मैदानामध्ये. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या टाइमला चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा ठेवण्यात यशस्वी राहिले. 2 बॅक टू बॅक चौकार आलेत, परंतु या चेंडूवरती कमबॅक करतायत गोलंदाज. काहीशे मागणे ठरलेत आतापर्यंत. 1.3 चेंडू मध्ये 17 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. कसून गोलंदाजी करावी लागेल. रिक्वायर्ड रेट आता 7 वर जाऊन पोहोचलाय. 7.9 ने. पुन्हा एकदा यार्कर लाईनच्या चेंडूला खोदून काढत असताना लॉंग ऑनच्या दिशेला पाठवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण तेथे. निश्चितच 2 धावा आपल्या संघासाठी देखील वाचवल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या संपूर्ण मॅच मध्ये. 62 ला एक डबलची धाव देखील आली आहेत आता या चेंडूवरती. पुन्हा एकदा कट करत असताना गती दिली नाही या टाइमला. ओळखून घेतलं बॅट्समनच्या हालचालीला. चांगली गोलंदाजी डॉक्टर आकाश यांच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवरती सलग 2 चौकार आले, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली. 63 धावा, 63 ला एक. 31 चेंडू 36 धावांची आवश्यकता. 6.57 च्या सरासरीने या धावा काढाव्या लागतील. आशिष, डॉक्टर आशिष चांगली फलंदाजी करतायत. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, अतिरिक्त उसळी घे, सरळ यष्टीरक्षक डॉक्टर मंगेश यांच्या हातात जाऊन स्थिरावला चेंडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहेत. सात षटकाच्या समाप्तीनंतर आणि आशिष 7 हे षटक 4 प्लेयर आमच्याकडे टिकून आहे आणि हे आता नवीन आलेले 4. तर असं समजा आमची टीम कंप्लीट झाली या बीडीपीएल ला, तर काही ना काही चांगलं व्हावं आणि असं आमची अपेक्षा आहे. तर मागच्या वर्षीचे आयोजक तुम्ही, यावर्षीचे आयोजक MCA, या बाबतीत खासबागे साहेबांनी ऑलरेडी सांगितलं, त्यांच्या विशेषता दिलेल्या आहे. पण निकाय सरांच्या अंदाजमध्ये एक पूर्ण गोष्ट आम्हाला ऐकायची आहे वॉरियर्सच्या तोंडाने. सर, मुझे भी शामिल करो गुनहगारों की महफिल में, मुझे भी शामिल करो गुनहगारों की महफिल में, कि मैं भी कातिल हूँ कि मैंने ख्वाहिशों को मारा है. मी सुरुवातीलाच आमच्या 2 टीम साखरखेडा आणि मलकापूर ह्या ज्या टीम अविभाज्य घटक बीडीपीएलच्या होत्या, त्यांना आम्ही ह्या बीडीपीएल 10 सीझन मध्ये खूप जास्त मिस करणार आहे. एक खंदे खेळाडू होते ते, आणि काही कारणास्तव, काही निर्णयास्तव आणि काही बीडीपीएलच्या चांगल्या होण्यासाठी आपण काही निर्णय घेतलेले आहेत, पण कुठेतरी ख्वाहिशे मेलेले आहेत त्यांची सुद्धा. पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आम्ही तुमच्यासोबत आहेत. राहिला प्रश्न बीडीसीसीच्या निर्णयाचा, तर माझं पर्सनल असं वैयक्तिक मत आहे की जे ठीक आहे, चालेल. काय फटका सजवलाय डॉक्टर आशिष यांच्या बॅट मधून. हा स्क्वेअर कटचा बारदार फटका, चेंडूला करून दिलाय फरार. चौकार आणि ओव्हर राईटचा नो बॉल देखील. काय फटकेबाजी करतायत, काय फलंदाजी करतायत. मंत्रमुक्त करणारी फलंदाजी डॉक्टर आशिष यांच्या माध्यमातून. 1 साइड आपल्या संघाला मात्र येते. हडूसटला एक. याही चेंडू हवेत.
आणि या चेंडूला देखील पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. फ्रीज बॉलवर पिक्चर देखील सुपर हिट आलाय. फ्रीज बॉलवर पिक्चर सुपर हिट करत असताना डॉक्टर आशिष 22 चेंडू मध्ये 44 धावांवर पोहोचलेत. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. यावेळेला मात्र झेलबाद झालेत, परंतु चांगली पारी त्यांच्या माध्यमातून राहिली. 44 धावा तब्बल त्यांनी काढल्या 23 चेंडू मध्ये. जर डॉक्टर आशिष यांची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. 23 चेंडू मध्ये 44 धावा काढल्यात आपल्या संघासाठी. किती बॉल किती पाहिजे आता? 28 बॉल पाहिजे. डॉक्टर चैतन्य जाधव सर आलेत आता. 28 चेंडू 25 धावांची आवश्यकता असेल आता. पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय. कवरच्या दिशेला काय फटका सजवलाय. गॅप मध्ये चेंडूला पाठवले, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. काय क्रिकेट होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग सुद्धा पाहायला मिळाली आहे. 75 ला 2 डॉक्टर आशिष यांच्या माध्यमातून काय मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी पाहायला मिळाली. 23 चेंडू मध्ये 44 धावा त्यांनी देखील काढल्या. पुन्हा एकदा फुल टॉस वरती फुल टोल वसत करत असताना या चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर आणि ओव्हर हाईटचा देखील नो बॉल घोषित करत असताना पंच या 7 धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल 82 धावा. 82 ला 2. सामन्याचा गणित फिरवणारं मात्र षटक येथे पाहायला मिळतंय. डॉक्टर गिरीश सोलंकी यांचं या षटकाचा दुसरा षटकार मात्र पाहायला मिळाला. पुल करत असताना चेंडूला गुल केलं इथे फलंदाज राहुल खराडे सर सुद्धा चांगली फलंदाजी करतायत. 11 चेंडू मध्ये 25 धावा तब्बल त्यांनी सुद्धा काढल्या आहेत. 11 बॉल 25. एक पिंच हिटर म्हणून इथे पाहायला मिळाले राहुल सर. नेक्स्ट बॉलरचं नाव सांगा सर एकदा. दोन भीमर स्वरूपाचे चेंडू टाकल्यामुळे गोलंदाजीमध्ये बदल इथे पाहायला मिळतोय. आता नवीन गोलंदाज गणेश आलेत. डॉक्टर गणेश. आता मात्र सामन्याचं गणित थोडं पलटलं आहे. गणेश हरणे कॅप्टन. 27 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. फ्री चेंडू बघूया या फ्री चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करतात डॉक्टर राहुल. 11 बॉल 25 वर तब्बल ते देखील खेळतायत. पुन्हा एकदा स्टेप आउट करत या चेंडूला देखील फेकून दिलंय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. येईल लागोपाठचा दुसरा राहुल यांच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार. सव्वीस चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. काय फलंदाजी करतायत डॉक्टर राहुल. 12 बॉल मध्ये तब्बल ते सुद्धा 31 धावांवर पोहोचलेत.
सलग 2 षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. अशाच प्रकारचे फलंदाजी करण्यासाठी देखील ओळखले जातात डॉक्टर राहुल. उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर चेंडू, वाईट चेंडू घोषित करतायत पंच. या अतिरिक्त धावेसोबत 89 धावा झाल्या. 10 धावांची आवश्यकता 26 चेंडू मध्ये. यावेळी गतीमध्ये थोडं परिवर्तन, अपील देखील झाली आहे. नकारतायत पंच. चांगली गोलंदाजी अपील झाली होती परंतु नकारतायत. 89 ला 2. डॉक्टर आशिष आणि डॉक्टर राहुल, काय उत्कृष्ट बॅटिंग राहिली आहे त्यांच्या माध्यमातून. मोठे फटके देखील पाहायला मिळाले या षटकामध्ये. 2 षटकार लागोपाठ खेचलेत. खराब गोलंदाजीचा पुरेपूर फायदा देखील. बरोबर आहे, बरोबर आहे. 7.5 चेंडूचा खेळ संपलाय. येणारे 25 चेंडू, 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलला पनिश करत असताना मिड विकेटच्या डोक्याच्या वरून या चेंडूला देखील फेकून दिलंय. या ओव्हरचा आलाय राहुल यांच्या बॅट मधून तिसरा धमाका षटकार. 24 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. सामन्याचं गणितच पलटून टाकलंय ते डॉक्टर राहुल यांनी. मागच्या षटकामध्ये तब्बल 3 धमाके केले. ते वैयक्तिक जाऊन पोहोचलेत 37 धावांवरती. 24 चेंडू 4 धावांची आवश्यकता. विजयाच्या खूपच जवळ आता आलाय बुलढाणा वॉरियर्स संघ. यानंतर देखील होणारा सामना सीएमए लॉयन्स वर्सेस सीएमए टायगर्स यांच्यामध्ये. टॉस कोण घेतलं सर? टॉसचं काय झालं? पुन्हा एकदा या चेंडूला टोलून दिले लॉंग ऑफच्या दिशेला. काहीशी चूक आणि या 4 धावेसोबत बुलढाणा वॉरियर्स संघ मात्र येते झालाय विजय. सीएमए हिरोज आणि वॉरियर्स या दोन्ही टीमला विनंती आहे की त्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी यावं. सीएमए हिरोज आणि वॉरियर्स या दोन्ही टीम्सला विनंती आहे की त्यांनी मॅन ऑफ द मॅच स्टँड जवळ यावं. BDCCचे सेक्रेटरी डॉक्टर रामेश्वर दळवी सर इथे उपलब्ध आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी यावं. डॉक्टर मनीष काळे सर जे की चिखलीहून इथे आलेले आहेत चेअरिंगला तिन्ही टीम्सला.